आणि या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी देविदास राखुंडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। देविदास, हा सगळा प्रकार आपण पाहतोय, खरं तर राष्ट्रवादीतून नाराजीची आता नाराज गटाचा आकडा वाढत चाललेला आहे। सकाळी शहा यांची समजूत काढलेली आहे, जे पाटील घराण्याचे पिढीजात राजकीय विरोधक आहेत, आणि आता जगदाळे आणि माने या दोघांनी सुद्धा तलवार उपसलेली आहे। राजकीय दृष्ट्या तिसरी आघाडी करण्याचे हे संकेत आहेत। खरंच अशी तिसरी आघाडी साकारली गेली तर किती अडचणी वाढू शकतात हर्षवर्धन पाटलांच्या? विनोद, आपण बघितलं की आज हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आणि खुद्द शरद पवारांनीच या पक्ष प्रवेश सोहळ्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी देखील जाहीर केली। इंदापूरकरांना त्यांनी आव्हानच केलं की तुम्ही हर्षवर्धन पाटलांना विधानसभेमध्ये पाठवा। मात्र या पक्षप्रवेश सोहळ्याला पीडीसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे असतील, सोनाईचे संचालक प्रवीण माने असतील, कर्मयोगीचे उपाध्यक्ष भरत शहा असतील, हे तिन्ही बलाढ्य नेते या सोहळ्याला अनुपस्थित होते आणि हे संपूर्ण इंदापूरकरांनी पाहिलं। आता यानंतर या जो नाराज गट आहे, जो राष्ट्रवादी काँग्रेसमधलाच गट आहे, इच्छुक गट आहे, त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे इंदापूर विधानसभेतून पक्षाकडे। मात्र जे आयात उमेदवार आहेत, ज्यांनी आज प्रवेश केला आहे, त्यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि या गटानं आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। आता काही वेळापूर्वीच आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने यांनी पत्रकार परिषद घेत थेट एक इशाराच दिलेला आहे की जर उमेदवारी मागे नाही घेतली तर याची किंमत इंदापूरमध्ये मोजावी लागेल आणि हा उद्रेक जो आहे तो तुम्हाला महाराष्ट्रभर पाहायला मिळेल। म्हणजे एक प्रकारे खूप मोठा हा इशारा समजावा लागेल। आज दुसरीकडे 11 तारखेला हा जो नाराजांचा गट आहे, तो गट ज्या ठिकाणी आजची सभा पार पडली त्याच ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे आणि कार्यकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे की आपण अपक्ष जायचं की पक्षाचा आदेश पाळायचा, पक्ष जो उमेदवार। अगदी देविदास, पण देविदास, ही जर तिसरी आघाडी उभी राहिली, जगदाळे आणि माने यांचं समाधान झालं नाही, त्यांनी बंडखोरी केली, तिसरी आघाडी उभी करून जर त्यांनी उमेदवारी दाखल केली तर याचे काय परिणाम निवडणुकीत पाहायला मिळू शकतात? विनोद, तिसरी आघाडी जर झाली तर मोठे परिणाम इंदापूरच्या निवडणुकीत पाहायला मिळतील। कारण असं आहे की अजित पवार गटाकडून जो उमेदवार आहे तो धनगर समाजाचा उमेदवार असणार आहे। दत्तात्रय भरणे हे धनगर समाजाचं नेतृत्व करतात, धनगर समाजाचे नेते मानले जातात। दुसरीकडे हर्षवर्धन पाटील जे आहेत ते आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेलेत, ते मराठा समाजाचे नेते आहेत, ते मराठा समाजाचं नेतृत्व करतात, मराठा समाज त्यांना मानतो। मात्र जो बंडखोरी करणारा, तिसरी आघाडी करणारा गट आहे, त्यातून आप्पासाहेब जगदाळे हे उमेदवार म्हणून, आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात राहण्याची शक्यता आहे। आणि जर तसं झालं तर आप्पासाहेब जगदाळे देखील मराठा समाजाचेच नेतृत्व करतात, मराठा समाजाचे ते नेते आहेत। पुणे जिल्हा बँकेवरती जवळपास 20 वर्ष झालं ते नेतृत्व करतायत। याचबरोबर बाजार समितीचे ते उपसभापती राहिलेले आहेत। इंदापूर तालुक्यामध्ये त्यांचा मोठा संपर्क जो म्हणतो आपण, तो संपर्क आहे। तळागाळातल्या शेतकऱ्यांबरोबर आप्पासाहेब जगदाळेंची नाळ जोडलेली आहे, कारण सहकाराचं जाळं विणण्यामध्ये त्यांचाही मोठा सहभाग आहे। मग ती जिल्हा बँक असेल, सोसायट्या असतील किंवा बाजार समिती असेल, यातून थेट आप्पासाहेब जगदाळेंचा शेतकऱ्यांशी संपर्क आहे, तालुक्यातील मतदारांशी संपर्क आहे। मग जर तिसरी आघाडी झाली तर मराठा समाजाचं मोठं नेतृत्व जे आहे, मतदार जो आहे ते विभागला जाऊ शकतो। अगदी देविदास, हा सगळा मुद्दा लक्षात आलेला आहे। मराठा समाजाची मतं विभागली जाऊ शकतात आणि मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होणं अपेक्षित असतानाच मराठा मतं विभागली गेली तर हर्षवर्धन पाटलांच्या अडचणी वाढू शकतात। त्यामुळे ही तिसरी आघाडी रोखण्यासाठी आता पक्ष नेतृत्व काय प्रयत्न करतं ते पाहणं महत्त्वाचं असेल।